विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडंसं या काळात अभ्यास कसा करायचा त्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया। तर बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वेगवेगळ्या टॉपिकचे व्हिडिओ लेक्चर आपल्याला पुरवत आहोत। ते व्हिडिओ लेक्चर आपण अगदी लक्षपूर्वक नीट समजून घ्यावे। ते आपण अगदी सोप्या भाषेमध्ये त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तरीही आपल्याला जर काही अडचण आली तर आपण प्रत्यक्ष संपर्क साधू शकता। दुसरा पॉइंट, हा व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर आपल्याला याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स आपण पुरवत आहोत। त्या नोट्स सर्वांनी आपल्या रजिस्टर मध्ये व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तिसरा आपला जो पॉइंट येतो तो आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम। तर या तिसऱ्या सेक्शन मध्ये आपण तुम्हाला काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करून देत आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरचं काही होमवर्क सुद्धा आपल्याला आपण देत आहोत। होमवर्क सोडवताना तिथं काही हिंट सुद्धा आपण दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते होमवर्क अगदी सहज करता आलं पाहिजे। सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की कॅल्क्युलेशन्स करताना सर्वांनी लॉग टेबलचा उपयोग करायचा आहे। तर या पद्धतीनं आपल्याला हा स्टडी करायचा आहे। ओके, आता यानंतर बघा, सर्क्युलर मोशनचा आपण अभ्यास करतो आहोत। त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला आता बघायचं आहे। म्हणजे आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशनच्या संदर्भात असणाऱ्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्याच्या संदर्भात जेवढे काही एक्सप्रेशन्स आहेत त्या सगळ्यांचा आपण स्टडी केला। आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे ऍप्लिकेशन ऑफ द सर्क्युलर मोशन। तर सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे व्हेइकल अलोंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक। म्हणजेच जेव्हा असा एखादी सडक टर्न घेताना तिथला जो सरफेस आहे तो जर हॉरिझॉन्टल असेल, म्हणजे खेड्यापाड्यांनी जे रोड जातात तर टर्निंग वरती त्या ज्या सडक आहेत तर तो सडकचा जो सरफेस आहे तो अगदी असा हॉरिझॉन्टल असतो, म्हणून त्याला आपण म्हणायचं हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक किंवा अनबँक कर्व रोड किंवा हॉरिझॉन्टल कर्व रोड। तर अशा टर्निंग वरून जेव्हा आपली व्हेइकल जाते तर ती व्हेइकल जात असताना आपण जास्तीत जास्त कोणत्या वेगाने त्या टर्निंग वरून आपलं व्हेइकल नेऊ शकतो, जेणेकरून our vehicle can be driven safely along that turn। तर त्यासाठी आपल्याला हे ऍप्लिकेशन्स आहे। तर आपण आता स्टडी करतो आहोत when vehicle is moving along the horizontal circular track then maximum possible safe speed with which our vehicle can be driven on that circular track which is a horizontal। तर बघा, आता इथं डायग्राम मध्ये हा समजा असा टर्निंग आहे, लेफ्ट टर्न आहे। इथं जो सरफेस आहे तो अगदी हॉरिझॉन्टल आहे। तर हा जो टर्निंग आहे किंवा हा जो कर्व आहे, हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे, याचा हा आपण घेतला सेंटर। ही आहे आपली व्हेइकल। नाउ हियर वी आर टू कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास m and which is moving with a speed v along that horizontal circular track। Now along the turning, here is our vehicle। In this diagram here we are to show this vehicle। Now the weight of this vehicle is at vertically downward direction। तर ही झाली ऍक्शन, म्हणजे फोर्स ऍक्ट ऑन द व्हेइकल। म्हणजे जेव्हा एखादी व्हेइकल हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून जाते तेव्हा त्याच्यावरती जी फोर्स ऍक्ट होता त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत। तर पहिला या टर्निंग वरती
या व्हेकलचं जे वेट आहे तर दॅट वेट इज ऑलवेज ऍट व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. ही झाली ऍक्शन. ऍक्शन झाली की होणार रिएक्शन. तर दिस इज द नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन या व्हिच इज परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल सरफेस. तर हा जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे याला तो परपेंडिक्युलर आहे. तर व्हेकलचं जे ऍक्सलरेशन आहे हे व्हर्टिकल प्लेन मध्ये नाही. आवर व्हेकल इज मूव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे व्हर्टिकल मध्ये व्हेकलचं मोशन नाही. म्हणजे त्याचा अर्थ नॉर्मल रिएक्शन बॅलन्सेस द वेट. म्हणजे नॉर्मल रिएक्शन्स n इज इक्वल टू mg असं आपल्याला इथे लिहिता येते. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरा फोर्स व्हेकल वरती ऍक्ट होतो तो आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन which is denoted by Fs. तर हा जो स्टॅटिक फोर्स आहे that static force is arises between the tire and the road surface. टायर आणि रोड सरफेस याच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन हा अराइज होतो. that force of friction prevent the vehicle moving away from the skidding or the slipping. तर इथं व्हेकल टर्निंग वरती स्लिप झाली नाही पाहिजे किंवा रोडच्या बाहेर फेकून दिल्या गेले त्यासाठी हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे हा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तर दिस इज द रिझल्टंट फोर्स व्हिच इज ऍक्ट ऑन द व्हेकल. नाउ for to move the vehicle along the horizontal circular track, our vehicle perform the circular motion, and to perform the circular motion we must have to require the centripetal force. Means this force of static friction provides the necessary centripetal force for the circular motion. So the static force provides the necessary centripetal force. तर सेंटीमीटर फोर्स काढायचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे mv² डिवाइडेड बाय ओनली मॅग्निट्यूड. नाउ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू mv² डिवाइडेड बाय आणि इथं आपण अगोदर सांगितलेलं आहे n इज इक्वल टू mg. तर आता या दोघांवरून आपण एक रिलेशन तयार करूया. म्हणजे या दोन इक्वेशनला आपण डिवाइड करायचं. fs डिवाइडेड बाय n fs डिवाइडेड बाय n इज इक्वल टू इथे mm कॅन्सल होणार आणि v² डिवाइडेड बाय द rg. ओके तर हे झाली इक्वेशन नंबर 1. तर बघा जो दिलेला ट्रॅक आहे त्या ट्रॅकची रेडियस आहे ती रेडियस कॉन्स्टंट असेल. त्याच्यानंतर जे दिलेलं व्हेकल आहे त्या व्हेकलचा जो मास आहे तो कॉन्स्टंट असेल. म्हणजे त्या व्हेकलची जी वेट आहे ती वेट कॉन्स्टंट असेल. म्हणजे दॅट वेट बॅलन्सेस द नॉर्मल रिएक्शन. म्हणजे mg इज इक्वल टू n हे सुद्धा राहणार त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे बघा n कॉन्स्टंट झालं नंतर r कॉन्स्टंट झाला and the value of g at a given place is a constant. Means fs is directly proportional v². म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि स्पीड ऑफ द व्हेकल याच्यामध्ये एक रिलेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येते आणि ते डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे. बघा समजा आपण आपल्या व्हेकलचा जो स्पीड आहे तो जर कधी वाढवला म्हणजे द स्पीड ऑफ द व्हेकल इज इन्क्रीजेस देन fs इज आल्सो इन्क्रीजेस. म्हणजे स्टॅटिक फोर्स इज इन्क्रीजेस. आता हा जो स्टॅटिक फोर्स आहे आपण ऑलरेडी फ्रिक्शन मध्ये पाहिलेला आहे. जे आपण 11 फ्रिक्शन चॅप्टर पाहिलं त्यामध्ये पाहिलं की हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे हा कसा काढला जातो. तर दॅट फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हॅज अ अपर लिमिट. इट हॅज अ मॅक्सिमम व्हॅल्यू and that fs has a upper limit. Means this force of static friction has the maximum value and is equal to mu s into n. Here n is the normal reaction and mu s is the coefficient of static friction. The value of mu s depends upon the nature of the road surface. So here it is the product of mu s and n and it gives the maximum static force. Means this is the upper limit of the static force. म्हणजे हा जो फोर्स आहे हा जास्तीत जास्त एवढा प्रोड्यूस त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मग आता हे जे इक्वेशन 1 आहे याच्यामध्ये हा फोर्स स्टॅटिक फोर्स फ्रिक्शन आपण पहिल्यांदा इथं एक्सप्लेन केलं की fs डिपेंड्स अपॉन v². व्हेकलचा स्पीड जर वाढवला तर फोर्स ऑफ फ्रिक्शन सुद्धा काय होत जाते वाढत जाते. पण फोर्स ऑफ फ्रिक्शनला एक मर्यादा आहे. इट हॅज अपर लिमिट. जास्तीत जास्त फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तेवढा असेल. तर या मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन वरती जो स्पीड आहे तो सुद्धा कसा असेल मॅक्सिमम स्पीड असेल. आणि मग बघा इक्वेशन 1 मध्ये आपण काय काय बदल केले. fs रिप्लेस बाय fs max
आणि व्ही रिप्लेस बाय व्ही मॅक्स. म्हणजे जेव्हा हा जो स्टॅटिक फोर्स हा मॅक्सिमम असेल तेव्हा व्हेकलचा स्पीड सुद्धा कसा राहणार, मॅक्सिमम असेल. तर बघा इथं हा जो मॅक्सिमम स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे इट्स व्हॅल्यू म्यू एस इंटू एन. इथं टाकली आपण, एन इथं कॅन्सल झाला आणि सो वी गेट हियर म्यू एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मॅक्स डिवाइडेड बाय आरजी and so on simplifying here we get V max is equal to square root mu s rg or simply called as V max is equal to square root mu rg. Here note that mu s is the coefficient of static friction. Again, r is the radius of the horizontal circular track and g is the acceleration due to gravity at that given place, and this is the expression which gives the maximum possible speed of our vehicle when moving along the horizontal circular track. तर बघा आता हा जो मॅक्सिमम स्पीड आहे v max, it does not depends upon mass of the vehicle. व्हेकलचं जे मास आहे त्याच्यावरती हा मॅक्सिमम स्पीड अवलंबून नाही, कारण एक्सपेरिमेंट कुठेही m आपल्याला दिसत नाही. म्हणजेच आता व्हेकल जे कुठली असो, टू व्हीलर असो, थ्री व्हीलर असो, फोर व्हीलर असो, कुठल्याही व्हेकल साठी फॉर द गिव्हन टर्न या दिलेल्या टर्निंग वरून जेव्हा कुठलंही व्हेकल जाणार त्या सगळ्यांसाठी हा मॅक्सिमम पॉसिबल स्पीड आहे, लक्षात घ्यायचं. बघा समजा आता आपल्याकडे एखादी व्हेकल आहे, त्या व्हेकलचा जो स्पीड आहे तो आहे समजा v इज द स्पीड ऑफ आवर व्हेकल आणि या स्पीड आपण या टर्निंग वरून जात आहोत. समजा तुमच्या व्हेकलचा स्पीड या V max पेक्षा, V max हा आपला मॅक्सिमम पॉसिबल स्पीड आहे, बरोबर आहे. याच्यापेक्षा लहान असेल तर यू आर इन सेफ, म्हणजे यू आर ड्राइव्ह युअर व्हेकल सेफली और इज इक्वल टू किंवा V स्पीड ऑफ युअर व्हेकल इज इक्वल टू V max, देन यू आर सेफ. बट व्हेन V इज ग्रेटर दॅन V max, म्हणजे तुमच्या व्हेकलचा स्पीड मॅक्सिमम पॉसिबल स्पीड पेक्षा जर जास्त असेल तर देन यू आर इन डेंजर. युअर व्हेकल मे बी skid and thrown out of the road, and so to avoid such a danger the speed of your vehicle is less than or equal to the V max. तर अशा रीतीनं एखादं व्हेकल जर हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून जर जात असेल तर तेव्हा त्या टर्निंगच्या अगोदर आपल्याला तिथं साइडला इंडिकेटर लावलेले असतात, काही पाट्या लावलेल्या असतात, त्या दिलेले स्पीड लिमिट 40 किलोमीटर पर आवर असं आपल्या रोडनी दिसतं. म्हणजे त्या टर्निंग जाताना जास्तीत जास्त जो मॅक्सिमम पॉसिबल स्पीड आहे तो आपण तेवढा ठेवला पाहिजे. ओके, तर हे पहिलं ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी पाहिलं सर्क्युलर मोशनचं. आता नेक्स्ट आहे व्हेकल ऑन अ बँक रोड. तर आता हे बँकिंग ऑफ रोड म्हणजे नेमकं काय आहे, तर हॉरिझॉन्टल कर्व रोड वरती एक लिमिट आहे, याच्यापेक्षा जास्त स्पीड ना आपण व्हेकल नेऊ शकत नाही. तर टर्निंग वरून जाताना व्हेकल अगदी वेगात सुद्धा गेलं पाहिजे आणि सेफली सुद्धा गेलं पाहिजे. त्यासाठी आपण तो जो कर्व आहे, जे टर्निंग आहे, त्याला बँकिंग केल्या जातं. मग नेमकं बँकिंग म्हणजे काय होते, व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड? तर बघा जे मोठे मोठे हायवेज आहेत, तर जेव्हा जिथं टर्निंग येते त्या टर्निंग वरती जर आपण थोडंसं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की जर समजा आपल्या लेफ्ट साइडला जर तिथं टर्न असेल तर लेफ्ट साइडची जी साइड आहे ती थोडीशी खाली असते रोड सरफेस, आणि राईट साइडचा जो एज आहे, जो काठ आहे, तो थोडासा असा वर असतो. तर टर्निंग वरती जो सडकचा सरफेस आहे तो आपल्याला असा इन्क्लाइन दिसतो. लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तर लेफ्ट साइडकडची जी कडा आहे ती थोडी खाली असते आणि राईट साइडकडे थोडीशी काय असते, वर असते. म्हणजे हे जे आपल्याला स्पेशल कन्स्ट्रक्शन त्या टर्निंग वरती दिसते त्याला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड, जे आपण प्रत्येकाने सर्वांनी पाहिलेलं आहे. जे मोठे मोठे रोड्स आहेत, नॅशनल हायवे असतील, बरोबर आहे, त्याच्यावरती आपल्याला हे पाहायला भेटते, लक्षात घ्यायचं. तर व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड? तर फॉर द सेफ्टी ऑफ व्हेकल मूव्हिंग along the core road with a high speed, the inner edge of the road is kept,
the outer edge of the road is kept inclined to the horizontal, and such a construction of road is called as a banking of the road. तर बघा हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, टर्निंग आहे, अशा प्रकारचा समजा लेफ्ट टर्न आहे और व्हेइकल इज मूव टेक द लेफ्ट टर्न and at that turning here banking of road इथं केलेला आहे. तर लेफ्ट टर्न आहे, इनर एज ही खालच्या साईडला आहे आणि आउटर एज जी आहे विच इज केप्ट हायर लेवल. म्हणजे आपण पहिल्यांदा सांगितलं द आउटर एज ऑफ द रोड इज केप्ट higher as compared to the inner edge. This construction of road. So this is the road surface. That road surface is kept inclined to the horizontal. हा horizontal आहे आणि horizontal आपण हा road surface incline केलेला आहे अशा रीतीनं. हा बाहेरचं काठ आहे आणि हा आहे आतमधला. तर अशी ही लेफ्ट टर्निंग या ठिकाणी आपण इथे घेतो आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की नेसेसरी ऑफ द बँकिंग ऑफ रोड. तर हे रोड बँक करायची आपल्याला नेमकी काय गरज आहे, म्हणजेच बँक रोड, बँकिंग ऑफ रोड, बँकिंग कशासाठी करायचं, काय आवश्यकता आहे. तर जर रोड अनबँक असेल म्हणजे हॉरिझॉन्टल कर्व रोड जर कधी असेल तर when the vehicle is moving along the horizontal curve road, when the vehicle is moving along the horizontal curve road, the necessary centripetal force is provided by the force of friction between tire and the road surface. But here note that this force of friction has a upper limit. याला जास्तीत जास्त लिमिट ठरलेली आहे, त्याच्यावरती हा फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढू शकत नाही. तर here that force of friction which are arises between tire and the road surface, तर टायर आणि रोड सरफेस मध्ये हा फोर्स ऑफ फ्रिक्शन अराइज होते. हा फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड द नेसेसरी सेंटिपिटल फोर्स. म्हणजे आपलं जे टर्निंग आहे हे टोटली या फोर्स ऑफ फ्रिक्शन वरती आधारित आहे, लक्षात घ्यायचं. तर नाउ दिस फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नॉट इनफ, त्याला एक मर्यादा आहे, इज नॉट इनफ अँड रिलायबल, आणि तो नॉट रिलायबल बिकॉज इट इज चेंजेस or it is different for time to time. Suppose the road surface is oily, road surface जर oily असेल किंवा रेनी सीझन मध्ये रोड सरफेस जर ओला जर कधी असला तर या टायर आणि रोड सरफेस मध्ये ऑइल जर येत असेल किंवा वॉटर जर येत असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन काढणार डिक्रीज होणार. आणि ड्यू टू द लॅक ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन व्हेइकल मे बी स्कीड, आपण व्हेइकल या ठिकाणी स्कीड होऊ शकते किंवा हा जो रिमॅक्स आहे हा आणखी अशा कंडिशन मध्ये काय होणार, तो कमी होऊन जाईल. कारण म्यू एस, व्हॅल्यू ऑफ म्यू एस डिपेंड्स अपॉन आपले टायर कसे आहेत, म्हणजे टायर आणि रोड सरफेस या दोघांचं नेचर कसं आहे त्याच्यावर आधारित हा म्यू एस आहे, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून प्रत्येक वेळेस ही व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. पुन्हा रोड सरफेस हा युनिफॉर्म सुद्धा नसतो आणि त्यामुळे म्यू एस ची व्हॅल्यू ही चेंजेबल त्या ठिकाणी असते. आणि त्यामुळे पाहिजे तेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन इथं आपल्याला प्रोव्हाइड तो करू शकत नाही किंवा तो फ्लेक्सिबल आहे, तो कमी जास्त होत राहणार. आणि त्याच्यामुळे अशा वेळेस इथून जेव्हा व्हेइकल जाणार तेव्हा त्याचं स्पीड आपल्याला या दिलेल्या कंडिशन सुद्धा आणखी कमी करावा लागेल, बरोबर आहे. किंवा आपल्याला अशा टर्निंगहून जाताना एकदम आपलं व्हेइकल अगदी हळूवार न्यावं लागेल. तर आपल्याला बघा काय पाहायचं आहे की आपलं व्हेइकल अगदी सेफली सुद्धा गेलं पाहिजे आणि विथ हाय स्पीड सुद्धा त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर इथं जे टर्निंग आहे म्हणजे जे सर्क्युलर मोशन आहे ते सगळं टोटली या फोर्स ऑफ फ्रिक्शन वरती आधारित आहे. तर या बँकिंग ऑफ रोड म्हणजे रोडचं बँकिंग केल्यामुळे नेमकं काय होते, तर हियर व्हेन द रोड इज अ बँक, the road is a bank, then the horizontal component of the normal reaction, या normal component चा जो horizontal reaction आहे it provides the necessary centripetal force. म्हणजेच आपलं जे सर्क्युलर मोशन आहे आता या रोडवरून जेव्हा आपलं व्हेइकल जाणार तेव्हा तिथं लागणारा जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे तो टोटली फोर्स ऑफ फ्रिक्शन वर अवलंबून न राहता तो आता नॉर्मल रिएक्शन वरती अवलंबून राहणार. आणि त्यामुळे आपण
अगदी सेफली आणि अगदी स्पीडली अशा बँक रोडवरून अगदी सहज आपलं व्हेकल नेऊ शकतो. तर बघा आता हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, रोड सरफेस हा आपण असा याला इन्क्लाइन करून ठेवलेला आहे. टर्निंग जे आहे लेफ्ट डायरेक्शन या ठिकाणी आहे. and the vehicle is moving. Here we have to consider a vehicle of mass m and which is moving on such a bank road whose radius is r. R is the radius of the curvature of that road. म्हणजे r is the radius of the turning. Now when the vehicle is moving along such a bank road, then the weight of the vehicle is always at vertically downward direction. तर त्या कंडिशन मध्ये बघा नेमके दोन फोर्स याच्यावरती ऍक्ट होणार आहेत. नंबर 1 हा जो वेट आहे हा व्हर्टिकली डाउनवर्ड ऍक्ट झाला. वेट mg which is at vertically downward direction. And second one is the normal reaction. आता हा जो नॉर्मल रिएक्शन आहे which is normal to the road surface. या रोड सरफेसला हा काय आहे नॉर्मल रिएक्शन आहे. म्हणजे अगोदर असा इथं होता, आता हा असा रोड बँक केल्यामुळे हा असा इथं झाला नॉर्मल टू द रोड सरफेस. म्हणजे नॉर्मल रिएक्शन ऑलवेज नॉर्मल टू द रोड सरफेस परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन सुद्धा डेव्हलप होतो आहे, परंतु त्याच बद्दलचं जे डिस्कशन आहे ते आपण पुढच्या एक्सप्रेशन मध्ये बघा. सध्या आपण एक्सप्रेशन पाहत आहोत. एक्सप्रेशन फॉर द मोस्ट सेफ स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग द बँक रोड. तर बघा आता हा जो नॉर्मल रिएक्शन आहे which can be resolved into the two mutually perpendicular component. Vertical component n cos theta and the horizontal component n sin theta. So here note that the vertical component n cos theta, this is the vertical component of the normal reaction. This n cos theta balances the weight of the vehicle. The vehicle जे weight आहे ते कोण बॅलन्स करतो n cos theta. Means we can write here n cos theta is equal to mg. And तर बघा आता हे जे वेट आहे या n cos theta ने बॅलन्स केलेला आहे. सो दिस n sin theta is the horizontal component of the normal reaction which is the resultant force act on the vehicle in this condition, and it provides the necessary centripetal force for the circular motion of the vehicle along such a curve. Means n sin theta provides the necessary centripetal force. तर mv square divided by r हा फॉर्म्युला कशाचा आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. तर आता असे दोन इक्वेशन आपण या ठिकाणी पाहिलेत. बघा दोन फोर्स इथे ऍक्ट झाले. the vehicle is moving along the bank road. The two forces act. Number 1 weight which is at vertical downward direction, and next one is the normal reaction n which is perpendicular to the road surface. तर या नॉर्मल रिएक्शनचे आपण दोन कंपोनेंट तयार केले n cos theta आणि n sin theta. तर n cos theta या वेटला बॅलन्स करतो आणि n sin theta प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स अँड व्हिच मस्ट बी नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. तर आता हे जे दोन इक्वेशन आहे या दोघांचा आपण रिलेशन तयार करू. n sin theta डिवाइडेड बाय n cos theta. m कॅन्सल झाला v स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. n कॅन्सल sin अपॉन cos म्हणजे tan theta इज इक्वल टू v स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. तर याला पुन्हा आपण सिंप्लिफाय करू आणि वी कॅन राइट हियर v स्क्वेअर इज इक्वल टू rg tan ऑफ थीटा. v स्क्वेअर इज इक्वल टू rg ला इकडे न्यायचं म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू rg tan ऑफ थीटा and taking square root, so we get here v is equal to square root rg tan theta. v is equal to square root rg tan theta, where r is the radius of the curvature, g is the value of action due to gravity, and theta is the angle of banking. तर हा जो थीटा आहे याला काय म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग? तर नाउ the angle inclined by the road surface with the horizontal is called as the angle of banking. तर हा horizontal surface आहे आणि याच्यात या road surface आपण incline केलेला आहे by the angle, that angle is called as the angle of banking. तर v is equal to square root rg tan of theta, and this is the expression which gives the most safe speed of a vehicle when moving along the bank road. तर आता या एक्सप्रेशन आपल्याला दिसते एकतर याच्यामध्ये मास व्हेकलचा जो मास आहे तो नाही, म्हणजे v इज द सेम फॉर ऑल द टाइप्स ऑफ व्हेकल. सगळ्या व्हेकल साठी हा जो स्पीड आहे हा सारखा असेल. वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर असेल, 3 असेल, 4 असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल्स आहेत. त्या सगळ्यांसाठी हा सेफ स्पीड कसा आहे सारखा आहे. तर या एक्सप्रेशन मध्ये एकतर व्हेकलचा मास सुद्धा नाही,
नंतर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू हा जो पार्ट आहे हा सुद्धा याच्यामध्ये आपण सध्याच्या कंडिशनला कन्सिडर केलेला नाही, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून हा जो स्पीड आहे हा फक्त दोन पॉइंट्स वरती आधारित आहे, मेनली एक तर रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक आणि दुसरा आहे अँगल ऑफ बँकिंग. बरोबर आहे. तर सेफ स्पीड, मोस्ट सेफ स्पीड ऑफ द व्हेइकल is depends upon radius of curvature and the angle of the banking. तर हा जो सेफ स्पीड आहे इट इज नॉट अ मिनिमम और नॉट अ मॅक्सिमम. हा मिनिमम स्पीड सुद्धा नाही आणि हा मॅक्सिमम स्पीड सुद्धा नाही. इथं हॉरिझॉन्टल कर्व मध्ये हे आपल्याला दिसतो हा मॅक्सिमम स्पीड आहे. कसा आहे तो? मॅक्सिमम पॉसिबल स्पीड आहे. जास्तीत जास्त आपलं व्हेइकल या हॉरिझॉन्टल कर्व आपण या जास्तीत जास्त या वेगाने नेऊ शकतो, लक्षात घ्यायचं. पण हा जो आहे हा सेफ स्पीड आहे, नॉट अ मिनिमम और नॉट अ मॅक्सिमम. तर हा सेफ स्पीड आहे, लक्षात ठेवायचं. तर आता बघा पुन्हा हेच एक्सप्रेशन आपल्याला याच्यावरून जर अँगल ऑफ बँकिंग जर काढायचं असेल तर अँगल ऑफ बँकिंग थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. ओके. तर जेव्हा आपल्याला ऍक्च्युअली रोड बँक करायचा असतो तर रोडचं कन्स्ट्रक्शन करताना जे इंजिनियर्स आहेत त्या इंजिनियर्स साठी हा फॉर्म्युला अत्यंत कामाचा आहे. याच्या सहाय्याने त्यांना अँगल ऑफ बँकिंग काढता येते. तर या अँगल ऑफ बँकिंग हा कशावर आधारित असेल? एक तर व्हेइकलचा स्पीड किती आहे आणि रेडियस त्या टर्निंगची किती आहे. म्हणजे आपल्याला अशा बँक रोडवरून जाताना तिथलं जी रेडियस आहे ती किती आहे आणि त्यानंतर त्या रोडवरून त्या टर्निंगवरून जाताना व्हेइकलचा स्पीड जास्तीत जास्त किती ठेवायचा आहे त्याच्यावर आधारित हा अँगल त्या ठिकाणी असेल. तर ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ द रोड हियर द इंजिनियर्स यूज दिस एक्सप्रेशन. ओके. तर बघा आपण आज दोन ऍप्लिकेशन पाहिले. सर्क्युलर मोशनचे दोन ऍप्लिकेशन. पहिले व्हेइकल मूव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक अँड सेकंड व्हेइकल मूव्हिंग अलॉंग द बँक रोड. तर इथे सध्या आपण फक्त हियर वी हॅव टू डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द मोस्ट सेफ स्पीड ऑफ व्हेइकल अलॉंग द बँक रोड. तर याच्या पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला मॅक्सिमम पॉसिबल स्पीड व्हेइकलचा किती असेल when vehicle is moving along such a bank road, म्हणजे बाय कन्सिडरिंग द फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन ला कन्सिडर करून आपल्याला कशा प्रकारचं एक्सप्रेशन तयार करता येईल. सध्याच्या कंडिशनला या एक्सप्रेशन मध्ये आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन ला कन्सिडर केलेलं नाही. तर पुढच्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला आता नॉर्मल रिएक्शनचे दोन कंपोनंट आपण बघितले. त्याच पद्धतीने फोर्स ऑफ रिएक्शन जे असेल, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो असेल त्याची सुद्धा आपल्याला दोन कंपोनंट तयार करून मॅक्सिमम पॉसिबल स्पीड साठी एक्सप्रेशन तयार करायचं आहे. तर इथं आपण आज थांबूया. सर्वांनी व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. काही अडचण असेल तर संपर्क करा. यावरच्या नोट्स ताबडतोब आपल्याला पुरवल्या जातील, त्या आपण व्यवस्थित रजिस्टरमध्ये लिहून काढा. त्याच्यावरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला दिल्या जातील. सॉल्व्ह केलेले न्यूमेरिकल प्रॉब्लेम असतील ते सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या. तिथे कॅल्क्युलेशन करताना लॉग टेबलचा अवश्य वापर करा. त्याच्यानंतर आपल्याला काही होमवर्क आपण दिलेलं असेल, त्या होमवर्क मध्ये आपल्याला काही अडचणी येऊ नये म्हणून तिथं आपण हिंट सुद्धा दिलेले आहे. तुमचा आलेला आन्सर व्यवस्थित आहे की नाही, बरोबर आहे की नाही, त्यासाठी आपण तिथं आन्सर किती आलं पाहिजे ते सुद्धा तिथं दिलेलं आहे. तसा व्यवस्थित सगळ्यांनी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया.